सद्गुरू गंगागिरी महाराजांनी सुरू केलेला अखंड हरिनाम सप्त्याला यंदाचे हे 179 वर्ष असून मोठ्या भक्तिमय आणि आध्यात्मिक वातावरणात हा जो सप्ताह आहे हा वाकडीजवळील धनगरवाडी या ठिकाणी सुरू आहे आणि मी सध्या या ठिकाणी आहे आपल्यासोबत बोलण्यासाठी। या ठिकाणी महंत रामगिरीजी महाराज आपल्याबरोबर आहेत। महाराज, ही जी धार्मिक परंपरा आहे मोठी 179 वर्ष आहे, काय सांगता? योगराज सद्गुरू गंगागिरी महाराजांनी 179 वर्षापूर्वी या परंपरेला प्रारंभ केला। सुरुवातीला छोट्या छोट्या स्वरूपामध्ये गावोगावी जाऊन गंगागिरी महाराज सप्ताह केले। त्या काळामध्ये लोकांची उपासमार होत असायची। या सप्ताहाच्या माध्यमातून गोरगरिबाला अन्न मिळावं, जे धनिक आहेत त्यांनी दान करावं आणि गोरगरिबांना त्याचा लाभ व्हावा, अशा या दृष्टिकोनातून गंगागिरी महाराजांनी अन्नदानाला सुरुवात केली। आणि जे व्यसनाधीन असणारे लोक आहेत त्या लोकांना व्यसनापासून मुक्त करण्याकरता गंगागिरी महाराजांनी खूप प्रयत्न केले। दुसरी महत्त्वाची गोष्ट, लोकांना परमार्थाला लावावं। त्या समाधान हे परमार्थामध्ये आहेत। संसारामध्ये अनेक गोष्टी असतात, पण समाधान प्राप्त व्हायचं असेल तर निश्चित अध्यात्माची आवश्यकता असते। अनुकूल प्रतिकूल प्रसंग जीवनामध्ये येतात आणि सुखदुःखावर मात करण्याची क्षमता अध्यात्मामध्ये असते आणि मग अध्यात्माद्वारे ज्ञानदानाचं काम गंगागिरी महाराजांनी केलं आणि भगवंताचं भजनाला लोकांना लावलेत आणि लाखो लोक गंगागिरी महाराज जोडले गेले। हजारो भजनी जोडले गेले, हजारो गावं जोडले गेले आणि ते जोडलेले गावं आज 179 वर्ष होऊनही आज जसेच्या तसे जोडलेले आहेत आणि हा परमार्थ भव्य स्वरूपामध्ये चालू आहे। हा भक्तांचा जनसमुदाय या ठिकाणी उसळलेला आहे। दररोज जवळजवळ लाखोंच्या वरती आपण गिनती देखील करू शकत नाही एवढा भक्त परिवार जो आहे तो येतोय। लाखोंच्या संख्येने जनसमुदाय या ठिकाणी येत असतो, कारण गंगागिरी महाराज सप्ताहामध्ये कोणाला निमंत्रण द्यायची गरज नाही। फक्त माहीत झालं तसं पंढरीला पांडुरंगाच्या दर्शनाकरता वारकरी जातात, त्यांना निमंत्रणाची गरज राहत नाही। त्यापुढे गंगागिरी महाराज सप्ताहात कोणाला निमंत्रणाची गरज नसते आणि सर्व लोक आनंद घेतात। पंचकृषी असेल, महाराष्ट्रभर या सप्ताहाचे नाव झालेलं आहे। हो, या सप्ताहाचं नाव महाराष्ट्रातही झालं आणि देशातूनही, बाहेरच्या देशातून सुद्धा फोन येतात। या लोकांना एक समाधान वाटतं, आनंद वाटतो की अशा या माध्यमातून एवढे लाखो लोक एकत्रित येतात आणि एका विचाराने आणि एक आनंदाने राहतात, कुठलाही अनुचित प्रकार न घडता। तरुण मुलं देखील या सप्त्यामध्ये आपल्याला बघायला मिळतात। महाराज, अनेक जे टाळकरी मुलं आहेत ते या सप्त्यामध्ये येऊन या ठिकाणी सेवा करतात। कारण आजचा जो आधुनिक काळ आहे या मोबाईलमुळं तरुण पिढी बिघडत चाललेली आहे आणि त्याचे दुष्परिणाम सुद्धा समोर यायला लागलेले आहेत। मनोविकाराचं प्रमाण वाढत चाललेलं आहे, डोळ्याचे रोग आजार वाढत चाललेले आहेत, मणक्याचे आजार वाढत चाललेले आहेत आणि म्हणून याला पर्याय म्हणजे एकच आहे की परमार्थाशिवाय समाधान नाही आहे। सदा नाम घोष करू हरी कथा तेने सदा चित्ता समाधान, सदैव समाधान चित्तामध्ये मिळतं, ते परमार्थातून मिळतं। हे आजच्या तरुणाला सुद्धा कळायला लागलेलं आहे आणि ज्या तरुणाला कळतंय ते यायला लागलेले आहेत आणि ज्यांना कळत नाही त्यांना सुद्धा लवकरात लवकर कळावं, ते सुद्धा सन्मार्गाला लागावे, हाच संदेश या सप्ताहाच्या माध्यमातून मी देऊ इच्छितो। सप्ताहाची समापन जे आहे, समाप्ती आहे, त्यानिमित्ताने या ठिकाणी मोठे राजकीय उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळते, काय सांगता? समाप्ती 25 तारखेला आहेत, 25 ऑगस्टला, आणि समाप्तीच्या दिवशी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब येत आहेत, गिरीश भाऊ महाजन येणार आहेत, विखे साहेब या ठिकाणी आहेत, असे अनेक मंत्री येणार आहेत, शिंदे साहेब देखील येणार आहेत। तर निश्चित त्यांनाही आनंद वाटतो की अशा प्रकारे समाज या ठिकाणी येतो, भक्तीचं कार्य करतो, प्रत्येकाला यावं वाटतं आणि आपल्या सप्ताहामध्ये सर्व पक्षीय लोक येतात, असं काही नाही आहे किंवा एकाच पक्षाचे, कारण साधू संत सर्वांकरता असतात। 25 तारखेला या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री गिरीश महाजन हे या समाप्ती कार्यक्रम प्रसंगी या ठिकाणी येणार आहे। दररोज बघितलं तर लाखोंची भाविकांची संख्या जी आहे ती दररोज वाढत आहे। महाप्रसाद असेल, दर्शन असेल, या ठिकाणी भाविकांची गर्दी आपल्याला बघायला मिळते। RK न्यूज मराठीसाठी राहुल गोगे, श्री क्षेत्र धनगरवाडी, अहिल्यानगर।